एखाद्या व्यक्तीवर जर काही आरोप झाले, मग ते आरोप खोटे असोत अथवा खोटे असोत, पण त्या व्यक्तीचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. हाच नियम बऱ्याच अंशी राजकारणाला लागू होतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक व्यक्ती अशी आहे की जिच्यावर आरोप झाले की त्या व्यक्तीचं नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. सध्या हीच व्यक्ती पुन्हा एकदा राजकीय आरोपांच्या केंद्रस्थानी आहे. कोण आहे ही व्यक्ती? पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय आणि भाजपच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत शरद पवार. काल पुण्यामधल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शहांनी पवारांवर टीका केली. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं. आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है. मैं डंके की चोट पर कहकर देता, हम पर आप भ्रष्टाचार का आरोप लगा रहे हैं. और इस बार शरद पवार जी, मेरा ये बापट सभागृह में बैठा हुआ कार्यकर्ता ढंग से जान गया है, आपके झूठ नहीं चलेंगे, मैं बता कर जाता हूं. निवडणुकांच्या तोंडावर पवारांवर टीका करण्याची भाजप नेत्यांची ही पहिली वेळ नाही. पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा भाजप नेत्यांनी पवारांवर टीका केली तेव्हा तेव्हा ती टीका पवारांच्या पथ्यावरच पडली. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी पवारांचं राजकारण संपल्याची टीका केली. समोर कोणी दिसत नाहीये, आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, गोद्यात उतरलेले आहेत, माती लावलेली आहे, या ठिकाणी जोरदार आव्हान देत आहेत. पण समोरचे पैलवान उतरायलाच तयार नाही, माती लावायला तयार नाही, तेल लावायला तयार नाही. आणि पवार साहेबांची अवस्था त्याहीपेक्षा वेगळी आहे. पवार साहेबांची अवस्था अशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बचे तो मेरे पीछे आओ, अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची पाहायला मिळते. याच निवडणुकीआधी पवारांच्या पक्षातले अनेक नेते पक्ष सोडून निघून गेले. जे पक्षामध्ये होते त्यांनी लढाई आधीच शस्त्र टाकली होती. पण पवारांनी आपला प्रचार सुरूच ठेवला. 2019च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले होते. 2023ला नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. पुढच्या 2च दिवसात अजित पवारांनी बंड केलं. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. पक्ष आणि चिन्ह गेलं. पण शरद पवार उरलेल्यांना सोबत घेऊन पक्ष पुढे नेत राहिले. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत तर भटकती आत्मा असा पवारांचा उल्लेख झाला. भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है. और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. अजित पवारांचं बंड, पक्षाची कमी झालेली ताकद आणि वारंवार होणारे आरोप या सगळ्याला मागे सारत पवार प्रचार करत राहिले. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा पवारांच्या पक्षाला लोकसभेत न भूतो अशा 8 जागा मिळाल्या होत्या. शरद पवार यांच्यावर टीका केली तर राज्यामध्ये अधिक भाजपाचे कार्यकर्ते जोमाने काम करतील या अपेक्षाने अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे. पण टीका भ्रष्टाचाराची असल्याने महायुतीवरच बुमरँग होण्याची शक्यता अधिक आहे, त्यातही भाजपावर अधिक.
काल भाजपच्या अधिवेशनात अमित शहांनी पवारांवर जोरदार टीका केली. फडणवीस आणि शहांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांना आव्हान दिलं आणि आगामी निवडणुकीत महायुतीच्या निशाण्यावर शरद पवारच अग्रस्थानी असतील हे स्पष्ट झालं. पहले जब मोदी सरकार थी, उसी मोदी सरकार ने शरद पवार जी को पद्म विभूषण से सम्मानित किया था. तो एक बार तय कर ले बीजेपी कि शरद पवार है क्या. और आज तक 90% ऐसे लोग हैं जिन पे भ्रष्टाचार के आरोप अमित शाह जी या बीजेपी में कहे, सारे वॉशिंग मशीन से आज भारतीय जनता पार्टी में. तो एक बार भारतीय जनता पार्टी तय कर ले कि इस देश में भ्रष्टाचारी कौन है, क्योंकि वो शायद थोड़े से कंफ्यूज है, क्योंकि वही तो पवार साहब को पद्म विभूषण देते, आज वही उनको भ्रष्टाचारी कह रहे. खुद्द गृहमंत्रीच म्हणतात म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे. आजपर्यंत पवार साहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवार साहेब यांच्या विरोधी लढायला तयार आहेत. पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेस लढणार आहे. त्यामुळं असे काहीतरी हकनाखोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतोय. पण वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या महायुतीची कोंडी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे याच मुद्द्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी महायुतीचे नेते प्रयत्न करतायत. पण पवार या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीयेत आणि पवारांवरच्या टीकेला आणखी धार येतेय. पण पवारांवरची टीका जितकी जास्त तितकाच पवारांचा फायदा जास्त असं गेल्या 10 वर्षातला इतिहास सांगतोय. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर पवारांवर केलेल्या टीकेचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.